हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण मकर संक्रांत स्पेशलमध्ये लाडू आणि वडी. तर चला अगोदर आपण लाडू बघूया. तर लाडू आपण इथं अख्ख्या तिळाचे बनवले होते. त्यासाठी घेतली होती 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ घेतला होता. नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला. नंतर इथं तीळ भाजून घ्यायचे. तीळ आपल्याला हे फुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे आणि तीळ उडायला लागले की समजायचे की तीळ व्यवस्थित भाजला गेला आहे. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे. आणि नंतर आपले इथं तीळ भाजून झाले होते. नंतर काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये. आणि त्याच कढाईमध्ये तूप घालायचं. एक चमचा आपण इथं तूप घेतलं होतं आणि तूप गरम झाले की त्यात घालायचं 1 वाटी गूळ घालायचा. नंतर गुळाचं इथं पाक तयार करून घ्यायचं. आणि गुळाचं आता व्यवस्थित इथं पाक झालं होतं आपलं. आणि नंतर अख्खा तीळ घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आणि हे सर्व मिक्स करून घेतले की कढाई खाली उतरून घ्यायची. आणि ही कृती लाडू बांधायची कृती ही गरम जोपर्यंत गरम आहे गूळ आणि तीळ तोपर्यंतच करून घ्यायची. एकदम फास्ट अशी ही कृती करायची लाडू वळण्याची. आणि इथं थोडं पाण्याचा हात लावायचा. आणि इथं मी छोटे छोटे लाडू बांधून घेतले होते. आणि सर्व लाडू इथं मी बांधून घेतले होते. आणि नंतर पूर्ण लाडू आपले असे तयार झाले होते. आणि दिसायला पण एवढे छान दिसत होते हे लाडू. आणि खायला खूप छान लागतात. नरम नरम लागतात. एकदम कडक बनत नाही हे लाडू. आणि आपले हे अख्ख्या तिळाचे लाडू इथं तयार झाले होते. चला आता आपण दुसरी रेसिपी बघू वडीची. तीळ वडी. तर त्यासाठी घेतली होती मी 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ. नंतर ठेवायची कढाई तापायला. इथं पण आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. इथं पण आपल्याला 2 ते 3 मिनिटं तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचा. म्हणजेच वडी खायला खूप छान लागते. आणि आता तीळ भाजून तयार झाले होते. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आणि हे थोड्या वेळ थंड होऊ द्यायचे. आणि थंड झाले की एकदा मिक्सरला लावून घ्यायचे. अगोदर तीळ एकदा मिक्सरला लावून घ्यायचे. एक वेळेस फिरून घ्यायचं. नंतर त्याच तिळामध्ये गूळ घालायचा 1 वाटी. आणि यात दोन्ही एकत्र फिरून घ्यायचे तीळ आणि गूळ. आणि दोन्ही पण आता व्यवस्थित बारीक झाले होते. नंतर ज्या भांड्यात आपल्याला वडी करायची त्या भांड्याला तूप लावून घ्यायचं. म्हणजे आपली वडी खाली चिटकणार नाही. त्यासाठी तूप लावून घ्यायचं थोडं. नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला. कढाईत घालायचं तूप. 2 चमचे इथं मी तूप घातलं होतं कढाईत. आणि तूप गरम झाले की आपण जे गूळ आणि तीळ बारीक करून घेतले होते ते घालायचे. आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. आता पाक न करता आपण ही वडी इथं बनवणार आहे.
आणि गुळाचं इथं पाक तयार व्हायला लागलं होतं. आणि छान आता ही मिक्स झाली होती आपली. आणि आता आपण ज्या भांड्याला अगोदर तूप लावलं होतं त्यात थोडे तीळ घालायचे आणि त्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं. आणि हे जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत सेट करून घ्यायचं एका वाटीने. आणि वाटीने पूर्ण असं मी सेट करून घेतलं होतं. आणि नंतर माझ्या मुलांना खूप घाई झाली होती म्हणून मी पटकन इथं वडी तयार करून घेतली. पण तुम्ही अर्धा तास त्याला थंड होऊ द्या आणि छान अशा वड्या तयार होतात. माझ्या थोडं गरम गरम असतानाच मी इथं वड्या तयार करून घेतल्या होत्या. आडव्या उभ्या अशा कट तयार करून घ्यायच्या. आणि माझं थोडं गरम असल्यामुळेच मी ही वडी काढून घेतली होती. पण तुम्ही अगदी थंड होऊ द्या नंतरच वडी काढा. आणि नंतर छान आपली ही वडी पण इथं तयार झाली होती. आणि तुम्हालाही मकर संक्रांती स्पेशल लाडू आणि वडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला मग तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.